रोहित पवारांनी अशोक खरातवर गंभीर आरोप केलाय। अजितदारांच्या विमान अपघात प्रकरणात खरात कनेक्शन त्यांनी अधोरेखित केलं। त्या 6 दिवसात खरातनं 4 फोन बदलले असा दावा रोहित पवारांनी केला। अपघाताच्या दिवशी खरातच्या फोनवर सर्वाधिक कॉल आले। अजित पवारांचा विमान अपघात आणि अशोक खरातचा संबंध असल्याचा खळबळजनक आरोप रोहित पवारांनी केलाय। रोहित पवारांनी या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे। अजितदारांचा अपघात झाला त्या काळात खरातनं 4 मोबाईल हँडसेट बदलल्याचा आरोप रोहित पवारांनी केला। यातल्या एका मोबाईलवर फक्त 19 मिनिटांचा कॉल झाला, त्यानंतर तो हँडसेट बदलण्यात आल्याचा दावा रोहित पवारांनी केला। एवढंच नव्हे तर अपघात झाला त्या दिवशी म्हणजे 28 जानेवारीला खरातच्या मोबाईलवर सर्वाधिक कॉल आल्याचा दावाही करण्यात आला आहे। रोहित पवारांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत खरात कनेक्शनचा उल्लेख केला होता। काय ट्विट केलंय रोहित पवारांनी ते पाहूयात। अजितदारांच्या अपघात प्रकरणात भोंदू खरातचं कनेक्शन समोर येत असून त्या 6 दिवसात खरातने 4 फोन बदलले, तर एक फोन केवळ 19 मिनिटांचा कॉल करून बदलला। यापुढेही रोहित पवार म्हणतात, खरातच्या फोनवर सर्वाधिक कॉल अजितदारांच्या अपघाताच्या दिवशी झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते। अजितदारांचा अपघात प्रकरण अतिशय भयानक असून या प्रकरणात सीआयडी कडे माहिती देऊन सुद्धा कारवाई होत नाही। त्यामुळे तात्काळ सीबीआय कडे हा तपास देणं गरजेचं आहे। सीबीआय कडे तपास देण्यासंदर्भात सरकार त्वरित कार्यवाही करेल ही अपेक्षा आहे। सरकारकडे आता जास्त उशीर करायला नको, अन्यथा हे संशयाचं धुकं अधिक गडद होईलच। शिवाय गुन्हेगार पुरावे सुद्धा दडपतील असा दावा रोहित पवारांनी केलेला आहे। आणि याबद्दल बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आपल्या सोबत आहेत। अंजली ताई, तुम्ही रोहित पवार यांचं ट्विट वाचलंय? नाही, मी आता तुमच्याच तुम्ही जेव्हा बोललात तेव्हा ऐकलं, पण हे फॅक्ट आहे की खरातांनी तब्बल 4 वेळा म्हणजे 4 वेगवेगळ्या IMEI नंबरवरनं त्यांनी हँडसेट्स बदलून अनेक कॉल्स केले होते। म्हणजे 21 जानेवारी ते 31 जानेवारी याच्यात त्यांनी 5 वेळा हँडसेट्स बदलले। त्यात खास करून 27 ते 31 मध्ये त्यांनी 4 वेळा हँडसेट्स बदलले आणि त्याच्यात सगळ्यात जास्त कॉल त्यांचे 28 जानेवारीला झाले, हे फॅक्ट आहे। तर आता माझं तेच म्हणणं आहे की याच्यात चौकशी होणं गरजेचं आहे, पण आत्ताच्या घटकेला कुठलीच चौकशी कुठल्याच राजकारण्यांची होत नाही, हा देखील फॅक्ट आहे। आता आपण बघितलं त्या खरातांचे सगळ्यांबरोबरचे फोटो होते, त्याच्यात रुपाली चाकणकर होत्या, सुनील तटकरे होते, जयंत पाटील होते, सगळेच म्हणजे दीपक केसरकर होते, एकनाथ शिंदे होते, हे सगळ्यांचे फोटो असून सुद्धा एकही माणसाला आज सगळ्यात स्टेटमेंटसाठी बोलवण्यात आलेलं नाही। आता हे जे डिटेल्स आपण देतोय याची चौकशी होणं गरजेचं आहे की हे 4च्या 4 हँडसेट्स हे पोलिसांनी जप्त केलेत की नाही आणि प्रत्येकाचं फॉरेन्सिक स्टडी होणं गरजेचं आहे। कारण जसं आणि एक फॅक्ट आहे की एक हँडसेट तर फक्त 19 मिनिट वापरला गेला आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे 31 जानेवारीला खरात स्वतः हे दिल्लीला गेले होते आणि जिथे ते होते ते एरोसिटीचं तिथे ऑफिसच्या ठिकाणी ते गेले होते आणि DSRचं ऑफिस सुद्धा एरोसिटीमध्ये त्याच भागात आहे। आता हे सगळे काही योगायोग आहेत की नाही ते पोलिसांच्या तपासाचा भाग आहे। बरोबर, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत रोहित पवारांच्या या ट्विटमुळे सुद्धा, ज्याची उत्तरं तपासातून आपल्याला मिळणं अपेक्षित आहे। ती मिळतात काय बघावं लागेल। अंजली ताई, धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल।